नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यासाठी नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनाला माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर यांच्या वतीने अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयासमोर 13 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू आहे. भर पावसातही विद्यार्थी आपल्या मागण्यासाठी आंदोलनास्थळी ठाम बसले आहेत. या आंदोलनाची दखल घेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्यासह आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोडे, आमदार संजयजी पुराम, माजी आमदार डॉक्टर देवरामजी होळी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे आणि माजी आमदार डॉक्टर नामदेव सेंडी यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. यावेळी डॉक्टर अशोकजी नेते यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेत त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्नावर शासनास्तरावर सकारात्मक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान आंदोलनानंतर रवी भवन नागपूर येथे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत चर्चा बैठकही घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या मागण्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. आता या चर्चेनंतर शासन विद्यार्थ्यांच्या मागण्यावर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गडचिरोली प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.